हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता सध्या मी गावी आलेले आहे आणि गावी आल्यापासून रोज काही ना काहीतरी थोडंफार असं गोड बनलंच जातं. तर आज मी विचार केला की बिस्किटचा केक बनवावा, कारण की बिस्किटचा केक हा खूप इझी आहे, जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आहे आपल्याला. तर त्यामुळे मी हा विचार केला की चला आपण थोडं बेकार झालं तरी चालेल, चांगलं झालं तरीही चालेल. सो त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे बिस्किटचा केक. सो तुमच्याकडे जितकीही बिस्किट असतील, कुठलीही असू दे, क्रीम किंवा चॉकलेट किंवा पार्ले नॉर्मल जे असतं सगळ्यांच्या घरामध्ये, ती बिस्किट असतील तर आपल्याला घ्यायची आहेत आणि ती मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. बिस्किटची पावडर रेडी झाल्यानंतर त्याला आपल्याला बाउलमध्ये काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार तुम्हाला थोडीशी शुगर टाकावी लागेल. ऑलरेडी शुगर असते त्यामुळे शुगर जास्त टाकायची गरज नाही आहे. आणि 2 वाटी दूध लागेल. दूध हे तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. थोडीशी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा यूज करू शकता आणि थोडंसं हाफ स्पून असं तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं एक बॅटर बनवायचं आहे. आणि बॅटर बनवून झालं की त्याला आपल्याला 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे झाकण लावून. आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी मग आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण केक करणार आहोत त्या भांड्याला तूप लावून थोडंसं मिक्स करून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ओव्हनला प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि ओव्हनमध्ये 20 मिनिटांसाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. ओव्हन नसेल तर तुम्ही कुकरमध्येही हा केक बनवू शकता आणि हा केक खूप चांगला होतो. जास्त मार्केटसारखा केक नाही होत, पण केकच्या हिशोबाने हा थिकच लागतो. सो त्याच्यामुळे ओव्हनमध्ये ठेवून द्यायचा आहे एक 10 ते 20 मिनटं आणि त्यानंतर मग आपल्याला तो बाहेर काढायचा आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा जर तुम्हाला त्याच्यावरती काय स्टफिंग वगैरे करायची असेल किंवा चॉकलेट वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर तसाच तुम्ही तो खाऊ शकता. तर हा एक सिंपल सगळ्यांनाच माहिती आहे हा केक होता. सो मी केला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर मग मला जास्त काही कामधाम नको होतं, जास्त मोठं असं काही रेसिपी मला बनवायची नव्हती. सो त्याच्यामुळे हे मला खूप बेटर वाटलं बिस्किटचा केक बनवणे. सो त्याच्यामुळे मी आज हा बिस्किटचा केक बनवलेला आहे आणि सगळ्यांनी याआधीही तुम्ही सगळ्यांनी ट्राय केला असेल, खूप चांगल्या पद्धतीने ट्राय केला असेल. पण आजचा हा माझा काम चुकाऊ बिस्किटचा केक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आजचा व्लॉगही तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. तर मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलला लाईक करा, शेअर करा, प्लस फॉलो करा आणि यूट्यूबलाही सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.